नमस्कार मंडळी, मागील व्हिडिओमध्ये आपण श्री उत्तरेश्वर मंदिराविषयी माहिती सांगितली होती आणि आज आपण पाहणार आहोत दिव्यागरमधील दुसरे मंदिर म्हणजे श्री विष्णूंचे रूपनारायण मंदिर। हे एक अतिशय प्राचीन मंदिर आहे जे की 13व्या शतकात शिलाहार राजवटीत बांधले गेलेले आहे। जुने मंदिर भग्न अवस्थेत आहे, त्याच्या जागी आता नवीन मंदिर बांधले गेलेले आहे जे चिरा दगडांपासून बनवलेले आहे। मंदिरात श्री विष्णूंची मूर्ती आहे। ही मूर्ती मधुमाला जंगलातील हिरवट काळ्या संगमरवरातील दगडात कोरली गेलेली आहे। मूर्तीचे हात, कान, नाक, चक्र भंगलेल्या अवस्थेत आहे। त्या संदर्भात कथा सांगितली जाते की ही मूर्ती पोर्तुगीजांनी पळवण्याचा प्रयत्न केला, तेथील भक्तांनी त्यांना अटकाव केला। हा विरोध मोडीत काढीत त्यांनी ही मूर्ती जहाजावर चढवली, पण भर समुद्रात जहाज भरकटल्याने ही मूर्ती मूळ पदावर स्थापन करण्यात आली। सुंदर नक्षीकाम केलेल्या खडकात श्री विष्णूंचे कमळ, चक्र, शस्त्र आणि दशावतार असलेले कवच धारण केलेली अशी ही मूर्ती अतिशय सुंदर अवस्थेत आहे। आपण जर या ठिकाणी आलात तर अवश्य भेट द्या। धन्यवाद।